special type of dermal derivative called as feather. ठीक है, फिदर्स मराठीमध्ये काय म्हणतो आपण? What do we call the feathers in Marathi? आवाज येतोय का माझा? अरे फिदर्स ना मराठीमध्ये काय म्हणतात? पीस. बर, करेक्ट. तर फक्त पक्षी हे असे प्राणी आहेत की ज्यांच्या बॉडीवरती पिस असतात, फिदर्स असतात. इतर दुसऱ्या कोणत्याही प्राण्याच्या शरीरावरती तुम्हाला आवाज कमी येतोय? बर, आता आवाज येतोय का सांगा जरा. ठीक आहे. तर मी सांगत होतो की दुसऱ्या कोणत्याही प्राण्याच्या शरीरावरती तुम्हाला पिस पाहायला मिळणार नाहीत. Will not see the feathers on the body of any other animal than the birds. What are the feathers? Those are डर्मल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, फिदर्स म्हणजे काय आहे? डर्मल डेरिव्हेटिव्ह आहेत. जसं फिशेस मध्ये स्केल्स आहेत, रेप्टाइल्स मध्ये पण स्केल्स आहेत, एव्स मध्ये फीदर्स आहेत, मॅमल्स मध्ये हेअर्स अँड नेल्स आहेत. ऑल दीज आर द डर्मल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरंट एनिमल्स. माशांमध्ये खवले, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये खवले, पक्ष्यांमध्ये पिस आणि सस्तन प्राण्यांमध्ये केस आणि नख हे डर्मल डेरिव्हेटिव्ह आहेत. लक्षात ठेवा.
तर पिसांच्या बाबत असं डिस्क्रिप्शन केलेलं आहे की दोज आर द मास्टर पीसेस ऑफ नेचर. निसर्गाची एक अत्यंत विलक्षण अशी कलाकृती म्हणजे पिस, की जी फक्त बर्ड्स मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. मी आता सांगितल्याप्रमाणे ते डर्मल डेरिव्हेटिव्ह आहेत, and those are said to be modified from the reptilian scales. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये जे स्केल्स आहेत त्या स्केल्सच मॉडिफिकेशन पक्ष्यांच्या पिसांमध्ये झालं असं म्हटलं जातं. आता ही पिसं कशी असतात तर वजनानं खूप हलकी असतात. जरी वजनानं हलकी असतील तरी ती बऱ्यापैकी कठीण असतात. हे पटकन तुटत नाही. त्यांना हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. म्हणजे तुम्ही एक पीस जर पकडलं 2 हातांच्या बोटांमध्ये आणि ओढायचा प्रयत्न केला तर ते ताणलं जाणार नाही. त्याला खूप टेन्साईल स्ट्रेंथ असते. त्याला खूप जास्त ताकद लावावी लागते. तरीही ते इलॅस्टिक आहे. टू सम एक्सटेंट इट हॅज इलॅस्टिसिटी. And one more important point is that it is waterproof. Why is it waterproof? Because it is always coated with the wax-like secretion of the preen gland. पक्ष्यांमध्ये प्रीन ग्लँड असते किंवा युरोपिजियल ग्लँड असते की जी वॅक्स सिक्रीट करते. आणि मग हे पक्षी त्यांच्या चोचींच्या मदतीनं, बीकच्या मदतीनं या पिसांवरती ते वॅक्सी सिक्रेशन कोट करतात, पसरवतात. आणि त्यामुळं ही पिस किंवा हे फिदर्स वॉटरप्रूफ होतात. आता तुम्ही अनेक पक्षी पाहिलेत आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे पिसांचे रंग वेगवेगळे असतात. आता ते वेगवेगळ्या प्रकारचे रंग असण्यामागे 2 रिझन्स आहेत. There are 2 different reasons behind the varieties of the different colors of the feathers, of which first reason is various shades of melanin. मेलॅनिन नावाचं जे पिगमेंट आहे त्या पिगमेंटचे वेगवेगळे शेड्स असतात आणि त्यामुळं वेगवेगळे कलर्स दिसतात किंवा पिस वेगवेगळ्या कलरची असतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इरिडिसन्स. ते पक्षी ठराविक वेवलेंथ ची लाईट रिफ्लेक्ट करतात आणि त्यामुळे त्यांना आणि आपला पाहण्याचा अँगल बदलला की त्यांचा कलर बदलतो. ओके, फिजिक्स मधली कन्सेप्ट आहे पहा इरिडिसन्स. ज्यांना फिजिक्स आहे किंवा होतं FY ला त्यांना हे माहिती असेल किंवा 12वी मध्ये पण हे झालेलं आहे इरिडिसन्स. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच व्हिडिओ क्लिप्स आजकाल व्हॉट्सअप वरती फिरतात वेगवेगळ्या पक्ष्यांच्या
आणि हे पर्टिक्युलरली इरिडिसन्स आपल्याला हमिंग बर्ड मध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर सनबर्ड मध्ये पाहायला मिळतं. ते पक्षी थोडेसे वळाले की त्यांच्या पिसांचा कलर बदलतो. पहा तुम्ही सनबर्ड मेटॅलिक ब्लू किंवा मेटॅलिक ब्लॅक किंवा मेटॅलिक ग्रीन कलर एकाच पक्षाच्या अंगावरती वेगवेगळ्या अँगलनं आपण पाहिलं की दिसतो. इट इज द इरिडिसन्स. ठीक आहे. आता पक्ष्यांच्या बॉडीवरती शरीरावरती या पिसांची एक विशिष्ट अशी रचना असते आणि मग त्या रचनेच्या त्या पिसांच्या रचनेच्या अभ्यासाला टेरिलॉसिस म्हणतात. इट इज द स्टडी ऑफ अरेंजमेंट ऑफ द फीदर्स ऑन द बॉडी ऑफ बर्ड्स. ठीक आहे. टेरिलॉसिस इज द स्टडी ऑफ अरेंजमेंट ऑफ फीदर्स ऑन द बॉडी ऑफ बर्ड्स. रॅटिटी नावाची जी ऑर्डर आहे ज्यामध्ये फ्लाइटलेस बर्ड्स येतात सगळे, त्यांच्या बॉडीवरती युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असतं फीदर्सचं. पण दुसरी जी ऑर्डर आहे कॅरिनॅटी, त्या पक्ष्यांच्या बॉडीवरती मात्र आपल्याला काही ठराविक रिजन मध्ये पिस दिसतील आणि ठराविक रिजन मध्ये मात्र पिस नसतील. आणि मग ज्या रिजन वरती पिस असतात, ज्या रिजन वरती फिदर्स असतात, त्या रिजन्सना टेरिली म्हणतात. आणि ज्या रिजन वरती फिदर्स नसतात त्या रिजन्सना अटेरिया म्हणतात. So pterilli are the tracks or the areas. I'm telling about the pterilli now. Tracks or the areas on the body of birds where feathers are present. Whereas apteria are the tracks or the areas on the body of birds where feathers are absent. ठीक है. आता या ज्या टेरिली असतात ते फिदर्ड ट्रॅक्स किंवा एरिया जे असतात, दोज एरियाज आर ऑलवेज स्पेसिफिक टू ऑर्डर्स, फॅमिलीज और इवन विद इन स्पेसीज. ठीक है. टेरिली आर डिफरंट according to the order, families, or even those are species specific. ठीक आहे. एका फॅमिली मध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज येतील त्या स्पेसीज मध्ये सुद्धा परत त्या टेरिली बदलत जातात. आता ज्या टेरिली आहेत त्या वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. उदाहरणार्थ हेड रिजन मध्ये सेफॅलिक टेरिली, मानेच्या रिजन मध्ये सर्वायकल टेरिली, त्यानंतर विंग्स जे आहेत दोज आर ह्युमेरल टेरिली, त्यानंतर डॉर्सल बॉडीवरती स्पायनल टेरिली, त्यानंतर वेंट्रल, एलार, कॉर्डल, लंबार, फिमोरल and crural terilie. So these are the different terilie according to the area of the body.
शरीराच्या कुठल्या भागावरती ते फिदर्ड बँड्स आहेत, फिदर्ड ट्रॅक्स आहेत, त्यावरती त्या टेरिलिना वेगवेगळी नावं आहेत. ठीक आहे, मी आता तुम्हाला एक इमेज दाखवतो. हे पहा, हे जे ब्लू कलर मध्ये शेडेड एरियाज आहेत ते म्हणजे वेगवेगळ्या रिजनच्या टेरिलिया आहेत. या बाजूला डॉर्सल टेरिलिया आहेत आणि या बाजूला व्हेंट्रल टेरिलिया आहेत. मग पहा, हे सेफॅलिक, हे सर्वायकल, ठीक आहे, ह्युमेरल. आता ही डॉर्सल साइड आहे त्यामुळे हे स्पाइनल, हे फिमोरल, ठीक आहे, हे कॉर्डल. आलं लक्षात? आणि मग हे व्हेंट्रल टेरिली. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रिजन मध्ये या टेरिलिना वेगवेगळी नावं आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, नोट डाऊन करून घेताय का? मी जे काही बोलतोय ते नोट डाऊन करून घ्या, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. जनरल इन्फॉर्मेशन खूप इंटरेस्टिंग आहे, ही महत्वाची आहे. इंटरेस्ट घेतला तर ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये इंटरेस्ट वाढेल. ठीक आहे, आणि तुम्ही जसं जसं डीप माहिती घेत जाल तसं तसं तुमचा इंटरेस्ट अजून वाढत जाईल. तर या वेगवेगळ्या टेरिली तुम्हाला मी दाखवल्या. त्यानंतर आता वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिदर्स असतात. ते फिदर्सचे प्रकार कोणते आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण फिदर्सचं जनरल स्ट्रक्चर काय आहे ते अगोदर पाहूयात. तर पहा, एक टिपिकल फिदरचे मुख्य दोन भाग पडतात. ते दोन भाग म्हणजे एकतर सेंट्रल ऍक्सिस किंवा त्यालाच मेन स्टेम म्हणतात, आणि दुसरा म्हणजे व्हेक्झिलम किंवा व्हेन. तुम्ही बॉटनीमध्ये पानाचं टिपिकल स्ट्रक्चर स्टडी केलंय, स्ट्रक्चर ऑफ अ लीफ. है की नाही? मग हा त्या लीफचा स्टॉक झाला. ठीक आहे, मला वाटतं त्याला पेटिओल म्हणतात. त्याच पुढे कंटिन्युएशन असतं, याला मिडरिप म्हणतात, आणि हा लॅमिना. आहे की नाही? तसं या फिदर्स मध्ये आपण जर फिदरचं स्ट्रक्चर काढलं तर
एक टिपिकल स्ट्रक्चर झालं. आलं लक्षात. मग हा जो भाग आहे याला म्हणतात मेन ऍक्सिस, आहे की नाही. आणि हा जो भाग आहे याला म्हणतात व्हेन किंवा व्हेक्झिलम. ठीक आहे, याला ऍक्सिस म्हणतात किंवा मेन स्टेमही म्हणतात. आलं लक्षात. यानंतर जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसचे परत दोन भाग पडतात. प्रॉक्सिमल calamus and distal rachis or shaft. ठीक आहे, या कॅलॅमसलाच दुसरं नाव आहे क्विल. पण लक्षात ठेवा, कॅलॅमस इज अल्टरनेटली नोन ॲज क्विल. बट आपण ज्यावेळी पिसांचे वेगवेगळे प्रकार पाहू त्यामध्ये परत क्विल नावाचा एक पिसांचा प्रकार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हा जो भाग आहे व्हेनचा किंवा यालाच व्हेक्झिलम म्हणतात, या भागातल्या या मेन स्टेमला काय म्हणतात, रॅचिस. आणि हा जो प्रॉक्सिमल रिजन आहे या रिजनला म्हणतात कॅलॅमस. आलं लक्षात. पहा, मी तुम्हाला एक इमेज दाखवतो. हे पहा, इथे हा जो भाग आहे यालाच कॅलॅमस किंवा क्विल म्हणतात. आलं लक्षात. आणि मग जिथून पुढे हे बार्ज सुरू होतात तो पूर्ण भाग म्हणजे व्हेन. पण त्या व्हेनच्या रिजन मध्ये असलेला हा जो मेन स्टेम आहे याला म्हणतात शाफ्ट, किंवा दुसरं काय नाव होतं, रॅचिस. शाफ्ट किंवा रॅचिस. समजलं का इथपर्यंत? मी परत इथे तुम्हाला ते वेगळ्या कलर मध्ये हायलाइट करून दाखवतो. ठीक आहे. हा पूर्ण काय झाला, ऍक्सिस किंवा मेन स्टेम याचे दोन भाग पैकी हा जो भाग आहे एवढा प्रॉक्सिमल, याला काय म्हणायचं, कॅलॅमस किंवा क्विल. आणि हा जो भाग आहे उरलेला याला म्हणायचं शाफ्ट किंवा रॅचिस. आलं लक्षात. पिसाचे दोन भाग, फिदरचे दोन भाग पैकी एक भाग म्हणजे मेन स्टेम किंवा ऍक्सिस आणि दुसरा भाग म्हणजे व्हेन.
या मेन स्टेमचे पुन्हा दोन भाग पडतात, एक तर कॅलॅमस आणि दुसरं रॅचिस. ठीक आहे. आता कॅलॅमस विषयी आपण माहिती पाहू किंवा क्विल विषयी माहिती पाहू. आता हा जो प्रॉक्सिमल पार्ट आहे, हा ट्युब्युलर असतो, पहा हॉलो असतो. ठीक आहे. त्यानंतर तो सेमी ट्रान्सपरंट असतो आणि मग साधारणपणे हा एवढा भाग फॉलिकल मध्ये एम्बेड झालेला असतो आणि मग याला मसल्स जोडलेले असतात. मग हे मसल्स त्या इंडिव्हिज्युअल फिदरची मूवमेंट कंट्रोल करतात. पुढे याच्या टर्मिनल एंडला या एंडला एक अपर्चर असतं किंवा होल असतं, त्याला इन्फेरियर अंबिलिकस म्हणतात. काय म्हणतात त्याला? इन्फेरियर अंबिलिकस. आणि मग त्या इन्फेरियर अंबिलिकस मधनं त्या बर्डची जी स्किन असते, त्या स्किनचा जो डर्मिस नावाचा लेयर असतो, त्याचं एक एक्सटेन्शन या अपर्चर मधनं याच्या आतमध्ये एंटर होतं. त्या एक्सटेन्शनला डर्मल पॅपिला म्हणतात. आणि मग या डर्मल पॅपिला थ्रू काय एंटर होतं? तिथे ब्लड वेसल असते, तिथे नर्व असते. आलं लक्षात? आणि मग या ब्लड वेसल मार्फत त्या फिदरची ज्यावेळी ग्रोथ होत असते, त्यावेळी त्या ब्लड वेसल मार्फत न्यूट्रिएंट्स सप्लाय केले जातात, पिगमेंट्स सप्लाय केले जातात. आलं लक्षात? एकदा की ग्रोथ झाली की मग मात्र न्यूट्रिएंट सप्लाय होत नाही. तर लक्षात ठेवा, कॅलॅमसच्या लोअर टीप वरती एक अपर्चर असतं, त्या अपर्चरला इन्फेरियर अंबिलिकस म्हणतात. तुम्ही कोणत्याही पक्षाचं पडलेलं फिदर ऑब्झर्व करा, तुम्हाला इन्फेरियर अंबिलिकस पाहायला मिळेल. आलं लक्षात? त्यानंतर आता हे जे कॅलॅमस आहे आणि मग पुढे या कॅलॅमसचं रॅचिस मध्ये रूपांतर होतं आणि मग इथनं फिदर सुरू होतात, सॉरी ते बार्ज सुरू होतात. ठीक आहे. आणि काही असे डेलिकेट बार्ज इथेही असतात. तर याच्या जंक्शनला एक लॅटरल साइडला अपर्चर असतं, त्याला म्हणतात सुपेरियर अंबिलिकस. त्याला काय म्हणतात? सुपेरियर अंबिलिकस. मी थोडीशी मगाशी एकच मिनिट पहा, इथे असतं इन्फेरियर अंबिलिकस आणि इथे असतं सुपेरियर अंबिलिकस. आलं लक्षात? त्यानंतर या रिजन मध्ये असे डेलिकेट फिदर्स असतात, खूप डेलिकेट असतात. त्यांना म्हणतात आफ्टर शाफ्ट किंवा हायपोरॅचिस. ठीक आहे. आणि मग इकडे मात्र हे रेग्युलर बार्ज असतात. पुढे ठीक आहे. आता रॅचिस कसं असतं पहा. आतापर्यंत मी तुम्हाला कॅलॅमसची माहिती सांगितली. ठीक आहे. कॅलॅमस हॉलो असतं, ट्युब्युलर असतं, सेमी ट्रान्सपरंट असतं.
त्यातनं डर्मल पॅपिला आतमध्ये एंटर होतो, एवढा भाग हा फॉलिकल मध्ये एम्बेड झालेला असतो आणि इथे मसल्स असतात. ठीक आहे. आता हा जो पुढचा भाग असतो की ज्या भागामध्ये बार्स असतात, मग याला रॅचिस म्हणतात. ठीक आहे. So rachis is the longitudinal axis of vein. ते कसं आहे, स्टीफ आहे, सॉलिड आहे, ओपेक आहे आणि क्वाड्रँग्युलर, रफली क्वाड्रँग्युलर इन ट्रान्सवर्स सेक्शन. ठीक आहे. टीएस मध्ये ते क्वाड्रँग्युलर असतं. असं. आणि त्याच्या एका बाजूला अशी ग्रूव असते, ग्रूव. एका बाजूला काय असते, ग्रूव असते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये भरपूर पीथ सेल्स भरलेले असतात, टाईटली पॅक्ड पीथ सेल्स असतात सगळ्या. ठीक आहे. आणि मग त्याचा मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, म्हणजे जर ट्रान्सवर्स सेक्शन आपण काढला त्याचा, ठीक आहे, तर ही फुरो असते व्हेंट्रल सरफेस वरती. आलं लक्षात? थोडक्यात आपल्या नखासारखं, परंतु आपलं नख एकदम पातळ असतं आणि हे मात्र खूप जाड आहे, एवढं लक्षात ठेव. ठीक आहे. अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर असतं. आता व्हेन, तर व्हेन कसं असतं ते समजावून घ्या. व्हेन त्याचा सरफेस जो असतो तो एक्सपांडेड असतो, पानासारखा ब्रॉड असतो. ठीक आहे. आणि इट इज डिवायडेड इंटू 2 अनइक्वल लॅटरल हाल्व्स बाय द रॅचिस. हा जो रॅचिस असतो त्या रॅचिसच्या दोन्ही बाजूला हे असे बार्स असतात. आणि मग एका बाजूचे बार्स हे खूप लॉंग असतात आणि दुसऱ्या बाजूचे बार्स हे थोडे शॉर्ट असतात. आणि मग त्यामुळं आपल्याला असं म्हणता येतं की या रॅचिस मुळे या पूर्ण व्हेन्स दोन लॅटरल परंतु अनइक्वल हाल्व्स मध्ये डिव्हिजन झालेलं असतं. एक बाजू ब्रॉड असते, एक बाजू नॅरो असते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, व्हेन इज, ते तुम्ही जर पाहिलं, हा पहा इथे व्यवस्थित ऑब्झर्व करा, हे डिस्टल एंडला आणि प्रॉक्सिमल एंडला नॅरो आहे आणि मध्ये मात्र ते ब्रॉड आहे. ठीक आहे. खरं तर हा जो भाग आहे हा आहे आफ्टर फिदरचा, म्हणजे इथे सॉफ्ट फिदर्स असतात. आणि हा जो प्रॉक्सिमल भाग आहे हा ब्रॉड आहे आणि हा डिस्टल पार्ट आहे तो नॅरो आहे. आलं लक्षात?
आता मी जी लाईन काढली त्याला काय म्हणतात जरा नाव सांगा मला. शाफ्ट ऐवजी अजून दुसरं काय नाव आहे त्याला? रॅचेस. व्हेरी गुड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रॅचिस. आणि मग या रॅचिस मुळे या व्हेनचे दोन लॅटरल अनइक्वल पार्ट पडतात. पहा, हा लांबीला जास्त आहे आणि हा पार्ट लांबीला कमी आहे. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. त्यानंतर हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. आता आता समजा हे रॅचिस असेल तर याच्या दोन्ही बाजूला हे जे आहेत यांना म्हणतात बार्ब्स. काय म्हणतात यांना? बार्ब्स. And those barbs are arranged in series and parallel to each other. लक्षात. आता या एका बार्बचा जर आपण परत डिटेल स्टडी केला एका बार्बचा, आता समजा सॉरी हे एक बार्ब जर आपण बाजूला काढलं आणि मॅग्निफाईंग लेन्स खाली त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर पुन्हा त्याला बार्ब्युल्स आहेत. यांना म्हणतात बार्ब्युल्स. लक्षात. आता इथे परत खूप इंटरेस्टिंग आहे. आता हे झाले अँटेरियर बार्ब्युल्स आणि हे झाले पोस्टेरियर बार्ब्युल्स. आता होतं काय, या अँटेरियर बार्ब्युल जे असतात याच्यावरती परत हुक्स असतात याच्या अँटेरियर एंडला. आलं लक्षात. आणि हे जे पोस्टेरियर बार्ब्युल्स असतात हे पोस्टेरियर बार्ब्युलचा जर सरफेस आपण पाहिला तर परत तो असा ग्रूव्ड सरफेस आहे. म्हणजे याचं जर आपण ब्रॉड इमेज काढली हे असं ग्रूव्ड असतं. ठीक आहे, मी तुम्हाला इथे दाखवतो. पहा, हे पहा, हे झाले डिस्टल बार्ब्युल किंवा अँटेरियर बार्ब्युल आणि हे प्रॉक्सिमल बार्ब्युल किंवा पोस्टेरियर. ठीक आहे. पहा, व्यवस्थित आकृती व्यवस्थित समजावून घ्या. हा रॅचिस आहे पूर्ण. मग या रॅचिसच्या दोन्ही बाजूला हे बार्ब्स असतात. खूप मॅग्निफाय केलेली आकृती आहे. ठीक आहे. आता या बार्बच्या दोन्हीही सरफेसवरती म्हणजे अँटेरियर, पोस्टेरियर किंवा डिस्टल आणि प्रॉक्सिमल सरफेसवरती काय आहेत? बार्ब्युल्स आहेत. ते बार्ब्युल्स कसे आहेत ते व्यवस्थित पहा. हे अँटेरियर किंवा डिस्टल बार्ब्युल जे आहेत याला परत त्याच्या डिस्टल एंडला हुक आहेत. त्यांना हुकलेट्स किंवा बार्बिकल्स म्हणतात. आता हे हुकलेट्स किंवा बार्बिकल्स काय करतात? पुढच्या बार्बच्या प्रॉक्सिमल बार्ब्युल वरती किंवा पोस्टेरियर बार्ब्युल मध्ये की जे असं कर्ड असतं त्याच्यामध्ये ते अडकतात, आर्टिक्युलेट होतात. आणि मग अशा या पद्धतीनं हे सगळे बार्ब्युल्स आणि बार्ब्स एकमेकांमध्ये त्या वेल्क्रोच्या पट्टीसारखे अडकलेले असतात. लक्षात. आणि मग
त्यामुळं त्या पूर्ण व्हेनचा एक सरफेस तयार होतो, फ्लॅट सरफेस तयार होतो. ठीक आहे. जर आपण हातानं हे बार्बिकल्स या बार्ब्युल मधनं वेगळे करू शकतो. ठीक आहे. तुम्ही पाहिलं असेल कधी पक्ष्याचं पीस हातामध्ये घेऊन ते एकमेकाला जोडलेले असतात आणि ते व्हेन असं आपण थोडक्यात असं त्या वेलक्रोच्या पट्टीसारखं वेगळं करू शकतो. आणि परत तुम्ही असं बोटांना ते जर असं थोडंसं रब केलं तर ते परत एकमेकांना जोडून घेतले जातात. आलं लक्षात? तर तो प्रकार या अरेंजमेंट मुळे शक्य होतो. ठीक आहे. तुम्ही नारळाचं पान पाहिलं असेल, नारळाचं पान, बरोबर आहे. तर त्या नारळाच्या पानाची सुद्धा रचना अशीच असते, फक्त तिथे ते जे लॅटरल लिफलेट्स असतात ते एकमेकांमध्ये अडकत नाही. परंतु तुम्ही त्या पानाच्या नारळाच्या पानाचा मुख्य देठ जर तुम्ही पाहिला तर तो सुद्धा असा एका बाजूनं कॉन्केव्ह असतो आणि दुसऱ्या बाजूनं कॉन्व्हेक्स असतो. तसाच प्रकार इथे हे प्रॉक्सिमल बार्ब्युल जे आहे ते एका सरफेसवरती कॉन्केव्ह असतात, म्हणजे त्यांना ग्रूव्ह असते आणि त्यांचा दुसरा सरफेस हा कॉन्व्हेक्स असतो. आणि मग या कॉन्कॅव्हिटी मध्ये या डिस्टल बार्ब्युलचे हे हुकलेट्स किंवा बार्बिकल्स आर्टिक्युलेट होतात, अडकतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर्स असतात. त्यांना बार्बिकल्स किंवा हेम्युलाय सुद्धा म्हणतात. ते छोटे छोटे हुकलेट जे असतात त्यांना बार्बिकल्स किंवा हेम्युलाय सुद्धा म्हणतात. ठीक आहे. हे आत्ताच तुम्हाला मी हे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे.